पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेत 66 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग. प्रकाशा. सर्वोदय विद्यामंदिर प्रकाशा आणि दक्षिण काशी पत्रकार संघ प्रकाशा यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यालयात पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. रविवार 23 ऑगस्ट रोजी दुपारी 2:30 ते 5:30 वाजेपर्यंत झालेल्या या कार्यशाळेत इयत्ता 5वी ते 9वीतील तब्बल 66 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यालयाचे प्राचार्य SR पाटील व उपमुख्याध्यापक PB पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कला शिक्षक आणि पत्रकार संघाच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला. शहादा येथील सामाजिक कार्यकर्ता तथा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्ता भारती पवार आणि मालतीताई यांनी विद्यार्थ्यांना मातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. पत्रकार संघाच्या वतीने विद्यार्थ्यांना गणेशमूर्ती तयार करण्यासाठी माती मोफत उपलब्ध करून देण्यात आली. माती ओली करून गोळे तयार करण्यापासून गणेशमूर्तीचा पाठ, पोट, पाय, छाती, हात, तोंड, मुकुट, अलंकार तसेच उंदीर तयार करण्याची संपूर्ण प्रक्रिया भारती पवार यांनी टप्प्याटप्प्याने समजावून सांगितली. विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग घेत सुबक व आकर्षक गणेशमूर्ती साकारल्या. कार्यशाळेनंतर विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या गणेशमूर्तींचे प्रदर्शन भरविण्यात आले. प्रदर्शनाचे परीक्षण भारती पवार यांनी केले. यामध्ये प्रथम क्रमांक दिव्या विनोद भोई, द्वितीय क्रमांक वीर पंकज जवेरी तर तृतीय क्रमांक किशोर कैलास भोई यांनी मिळविला. उत्तेजनार्थ पुरस्कारासाठी माहेश्वरी संजय भोई, प्रतिध्या दीपक बाबा, चेतन भटू गुरव, तन्वी कांतीलास भोई आणि अवनी नरेंद्र गुरव यांची निवड करण्यात आली. मातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याच्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचा संदेश मिळण्याबरोबरच त्यांच्या सर्जनशीलतेलाही वाव मिळाला. पर्यावरण वाचवा, मातीच्या गणेशमूर्ती बसवा असा पर्यावरणपूरक संदेश या कार्यशाळेतून देण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रकाशा पत्रकार संघाचे भटेराम वारिले, दैनिक सकाळ, नरेंद्र गुरव, लोकमत, विनय जैन, पुण्यनगरी, पूनम चव्हाण, देशदूत, दिनेश सामुद्रे, देशोन्नती, राजेंद्र साळी, अक्षय भावसार, आकाश झिंगाभोई, मराठी, पंकज कोळी, MDTV, मोहीम खाटेक, दिव्य मराठी, पंकज गुरव व विनोद शिंदे, झुंजार क्रांती, अनिल गुरव व विजय सामुद्रे, यूट्यूब चॅनल आदींनी मोलाचे सहकार्य केले. मराठी न्यूज नेटवर्क. नमस्कार, मी कौस्तुभ छत्रपाल मोरे, तालुका प्रतिनिधी, शहादा, मराठी न्यूज. आज प्रकाशा येथील सर्वोदय विद्यालय मंदिरात दक्षिण काशी पत्रकार संघ प्रकाशा यांच्या वतीने आयोजित पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेचे वृत्तांकन करण्यासाठी भारतीताई विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मितीची कार्यशाळा घेण्यामागचा मुख्य उद्देश काय? नमस्कार, मी गेल्या 10 ते 12 वर्षापासून पर्यावरण संवर्धनासाठी काम करते. तर त्यात मी प्रत्येक शाळेच्या विद्यार्थ्यांना पर्यावरणाचं महत्त्व पटवून देण्यासाठी शाडू माती गणपतीची कार्यशाळा घेते. त्याच्यात मी त्यांना हे समजावून सांगते की POPच्या मूर्त्या बनवून त्या पाण्यात विरघळत नाही, त्याचा जीवजंतूंना हानी होतो, माणसांनाही हानी होतो. तर त्या संवर्धनासाठी विद्यार्थ्यांनी शाडू मातीची गणपती मूर्ती बनवून त्याची स्थापना करावी. यामुळे मी हा संदेश विद्यार्थ्यांना देण्यासाठी काम करत असते. ताई, मूर्ती तयार करताना कोणत्या नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक साहित्यांचा वापर केला जात आहे? ही माती पूर्णपणे 100% शाडू मातीची आहे, जी पूर्णपणे 1 ते 1.5 तासात पाण्यात विरघळते. याच्यावर रंगकाम सुद्धा पाण्याच्याच कलरने होतो, जेही पूर्णपणे पाण्यात विरघळते. याचा कुठलाही नैसर्गिक वापर करून ही माती तयार केलेली नसते. काही शेवटचा प्रश्न, आजच्या विद्यार्थ्यांनी हा संदेश आपल्या कुटुंबांपर्यंत आणि समाजांपर्यंत कसा पोहोचवावा असे आपल्याला वाटते? जसं मी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांना सुरुवातीलाच सांगितलं की आपली ही आजची पिढी आहे,
ह्याच पिढीने आज जर ह्या संवर्धनासाठी हा प्रयत्न केला तर त्यांची येणारी पिढी सुद्धा ह्या संवर्धनासाठी काम करेल. जसं मी त्यांना सांगितलं की ह्याच मूर्तीची स्थापना करायची, हीच मूर्ती तुम्ही पाण्यात विसर्जन करायची, ही मूर्ती घरच्या घरी विसर्जन होऊ शकते, नदीतही होऊ शकते, पूर्णपणे विरघळू शकते आणि हेच त्यांनी त्यांच्या पालकांनाही संदेश द्यावा हे मी आजच्या कार्यशाळेतून विद्यार्थ्यांना सगळ्यांना सांगितले. तुला आज कार्यशाळेत नवीन काय शिकायला मिळालं? गणपती कसे बनवता विसर्जनचं सांगितलं टीचरने. बाकी स्टेप बाय स्टेप तुला शिकवलं असेल ना? हो. तर सुरुवात कशी केली होती? पहिले त्यांनी आम्हाला सांगितलं होतं 10 गोळे बनवायचे, मोठा छोटा छोटा असे लहान गोळे बनवायचे. मग टीचरने सर्व बनवून दाखवलं आम्हाला. तू स्वतः तयार केली ना मूर्ती? हो. हा. आता ही मूर्ती तू घरी बसवणार आहे का? हो. ठीक आहे, चालेल. हा. दादा, तू यावर्षी घरी पर्यावरण पूरक गणेश मूर्ती हीच बसवणार आहे का? हो. तुला कितवा नंबर आला? 2. मूर्ती बनवताना कसं वाटलं? खूप छान. ठीक आहे. दादा, तुला या कार्यशाळेत सर्वात जास्त काय आवडलं? गणपती बनायचे आवडलं आणि टीचरनी ते सांगितलं कसं गणपतीचं विसर्जन करायचं आणि ते म्हणजे शॅडो मातीची बनायची, असं बाहेरून केमिकलचे आणायचे नाही. हा. आणि आता तू ही मूर्ती घरी बसवणार आहे का? हो. असं, ठीक आहे, चल. थांबा, उभे राहा वाटलं, उभे राहतय. थांबा, बोलजो, नीट विचार करून बोलजो, काही घाबरू नको. ताई, दादा, या कार्यशाळेत तुला सर्वात जास्त काय आवडलं? आणखी सामान्य जनतेचा आवाज थेट तुमच्यापर्यंत. ई मराठी न्यूजच्या ताज्या बातम्या आणि नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा लगेच.